रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्साह गुरुवारी सांगली शहरात दिसलाय. छत्रपतींना मानाचा मुजरा करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी, विद्यार्थी आणि शिवप्रेमींनी सांगलीतून रॅली काढली. जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करण्यात आलाय. पारंपरिक वाद्यांचा आवाज घुमलाय. युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांनी सर्वांचं लक्षच वेधलं. त्यामुळे सांगली शहर अवघं शिवमय झालंय. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सांगलीत जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका यांच्या वतीने अभूतपूर्व मेगा पदयात्रा काढण्यात आली आहे. जिल्हा परिषद ते मारुती चौक या मार्गावर हजारो शिवप्रेमींनी चालत सहभाग नोंदवून शिवरायांप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. जिल्हा परिषदेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पदयात्रेचा उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी महापालिका आयुक्त सत्यम गांधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पदयात्रेत प्रत्यक्ष चालत सहभाग नोंदवून या सोहळ्याची रंगत वाढवली. मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके आणि वीररस पदयात्रेदरम्यान विद्यार्थ्यांनी सादर केलेली शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरली. तलवारबाजी आणि लाठीकाठी चपळाईने केलेल्या या खेळांनी उपस्थितांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं. पारंपरिक लेझिमच्या तालावर आणि मल्लखांबावरील कसरतींनी शिवकालीन पराक्रमाची आठवण करून दिली. शाहिरांच्या पोवाड्यांनी वातावरणात मंत्रमुग्ध झाले. मराठा क्रांती मोर्चा सांगली यांच्या माध्यमातून साजरा होणारा शिवजन्मोत्सव सोहळा हजारो महिला आणि नागरिकांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात जल्लोषात साजरा करण्यात आलाय. शहरातील मारुती चौकात असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा परिसरात या उत्सवाला हजारो शिवभक्तांनी उपस्थिती लावली आहे. प्रत्येक वर्षी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शहरात शिवजन्मोत्सवाचा मुख्य कार्यक्रम शिवाजी महाराज पुतळ्याजवळ रात्री 12 वाजताच सुरू होतो. महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या हस्ते महाराजांना हार घालण्यात आला. यावेळी फटाक्यांची भव्य आतिषबाजी करण्यात आली आणि मिठाई वाटप करण्यात आली आहे. मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिके, सह्याद्रीचा सिंह गर्जतो हा शाहिरी पोवाडा कार्यक्रम आणि शिवजन्मोत्सव पाळणा इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने नेहमीप्रमाणे स्टेज उभारणी, विद्युत रोषणाई, मनमोहक फुलांची सजावट, साऊंड सिस्टीम आणि भव्य स्क्रीनच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचे अनेक पैलू उघडण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी महिलांसह तरुण तरुणी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या सत्तेत महाविकास आघाडी का भाजप, महायुतीला पाठिंबा देण्यावरून राष्ट्रवादी, अजितदादा पवार पक्षांच्या नेत्यांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झालेत. पक्षांच्या नेत्यांमध्ये 2 गट पडले. दरम्यान वरिष्ठ जो निर्णय देतील तो मान्य करून त्या पद्धतीने वाटचाल करण्याचा निर्णय नेत्यांनी घेतलाय. त्यामुळे वरिष्ठांच्या निर्णयाकडे लक्ष लागू नये. जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी महाविकास आघाडी किंवा भाजपा, महायुती यापैकी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नसल्याने सत्तेने त्रांगडं निर्माण झाले. सत्तेसाठी महायुतीला अवघी 1 जागा कमी पडते, तर भाजपाला मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्यातील सत्तेत असलेल्या शिवसेना, एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी, अजितदादा पवार पक्षाला बरोबर घ्यावं लागणार आहे. यासाठी गेल्या काही दिवसांपासून आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ सुरू असून अद्याप अंतिम तोडगा निघाला नाही. अजितदादा पवार पक्षाकडे 6 सदस्य, त्यामुळे त्यांचा पाठिंबा ज्यांना त्यांची सत्ता असं समीकरण आहे. मात्र आघाडीला की भाजपाला पाठिंबा द्यावयाचा यावरून दादांच्या जिल्ह्यातील नेत्यांमध्ये तीव्र मतभेद आहेत. बुधवारी रात्री मिरजेत झालेल्या बैठकीत पाठिंब्यावरून नेत्यांमध्ये तीव्र मतभेद झाले. 5 नेत्यांपैकी 2 नेत्यांचा आग्रह हा भाजपबरोबर जाण्याचा आहे, तर उर्वरित 3घांची महाविकास आघाडीबरोबर जावं अशी भूमिका आहे. दुपारच्या बैठकीत आघाडीबरोबर जाण्याचं ठरलं. त्या बैठकीला भाजपची बाजू घेणारे ते दोघेही हजर नव्हते. रात्री पुन्हा बैठक झाली. यावेळी त्यातील एक नेता आला. तब्बल 4 तास चर्चा झाली. मात्र त्या एका नेत्याने भाजपाबरोबर जाण्याचा हट्ट धरल्याने अंतिम निर्णय झाला नाही. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी सभापती पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे नवीन सभापती पदाच्या हालचाली गतिमान झाल्या असून आनंदराव नलवडे यांचं नाव आघाडीवर आहे. याशिवाय बाबगोंडा पाटील, निशिकांत नागे, बापूसो बुरसे आदींची नावे चर्चेत आहेत. बाजार समिती काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. सत्ता स्थापन झाल्यानंतर काँग्रेसचे जास्त संचालक असल्याने 2.5 वर्षांपूर्वी सुजय शिंदे यांची सभापतीपदी निवड करण्यात आली होती.
काही संचालकांच्या म्हणण्यानुसार सभापतीपद हे 1.25 वर्षांसाठी ठरलं, त्यामुळे त्यांचा राजीनामा घेऊन नवीन संचालकांना सभापती पदावर संधी देण्यात यावी अशी मागणी होत होती. मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी त्यामध्ये बदल केला नव्हता. मात्र आता शिंदे यांनी राजीनामा दिला, त्यामुळे नवीन सभापती पदासाठी हालचाली गतिमान झालेत. या पदासाठी कसबे डिग्रजचे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे संचालक आनंदराव नलवडे यांचं नाव आघाडीवर आहे. याशिवाय बाबगोंडा पाटील, निशिकांत नागे, बाबूसो बुरसे आदींची नावे चर्चेत आहेत. आता सभापती पदाची संधी कोणाला मिळणार? काँग्रेसचा की राष्ट्रवादीचा सभापती होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं. तासगावमधील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे नवीन बेदाण्याच्या सौद्यांना उत्साहात प्रारंभ झालाय. सकाळी तासगाव बाजार आवारात नवीन बेदाणा मालाच्या सौद्याचा शुभारंभ सभापती युवराज पाटील यांच्या हस्ते झाला. पहिल्याच दिवशी 18 आडत व्यापाऱ्यांकडे नवीन मालाची आवक होऊन तब्बल 6,570 बॉक्स 32 गाड्या इतकी विक्री झाली. हिरव्या बेदाण्यास 330 ते 411 रुपये दर मिळाला, तर पिवळ्या बेदाण्यास 325 ते 387 रुपये असा दर मिळाल्याची माहिती सभापती युवराज दादा उर्फ सुनील भानुदास पाटील यांनी दिली. दुपारी आणखी 32 आडत व्यापाऱ्यांचे रुटीन सौदे झालेत. नवीन बेदाणा मालाचा शुभारंभ सभापती युवराजदादा उर्फ सुनील पाटील, उपसभापती रामचंद्र जाधव, संचालक धनाजी पाटील, व्यापारी संचालक सुदाम माळी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बाजार आवारात सर्व आडते, खरेदीदार, व्यापारी तसेच महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर राज्यातील खरेदीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या मालास योग्य दर मिळवण्यासाठी तासगाव बाजार आवारात सौद्यामधूनच बेदाणा विक्री करावी असं आवाहन बाजार समितीचे सभापती युवराजदादा उर्फ सुनील पाटील, उपसभापती रामचंद्र जाधव आणि प्रभारी सचिव रवींद्र माने यांनी केलंय. शिवजयंतीनिमित्त मिरज येथील बालगंधर्व नाट्य मंदिरात इतिहास, परंपरा आणि लोकसंस्कृतीचा देखणा मिलाफ अनुभवायला मिळालाय. सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आणि जिल्हा प्रशासन सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात शिवचरित्र केवळ शब्दात नव्हे तर पोवाडे, नृत्य, मर्दानी खेळ आणि ढोल ताशांच्या निनादातून जिवंत झाले. उद्घाटन प्रसंगी आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी शिवजयंतीचा सांस्कृतिक आशय अधोरेखित करताना सांगितले की शिवरायांचं स्मरण म्हणजे आपल्या परंपरेचा आणि स्वाभिमानाचा उत्सव होय. त्यांच्या कार्यातून घडलेली लोकाभिमुख राज्यव्यवस्था, स्त्री सन्मान, शौर्य आणि न्यायप्रियता हीच आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे. हा सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं हीच खरी शिवभक्ती असल्याचं त्यांनी नमूद केलं. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कणिचे, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, नगर प्रशासन शाखेचे सहआयुक्त दत्तात्रय लांघी, उपजिल्हाधिकारी सतीश कदम, मिरज तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ, तहसीलदार लीना खरात, माजी मंत्री अण्णा डांगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात राष्ट्रपती पदक विजेते शाहीर बजरंग आंबी, शाहीर अनंतकुमार साळुंखे आणि शाहीर रामचंद्र जाधव यांनी सादर केलेल्या जोशपूर्ण पोवाड्यांनी सभागृह दुमदुमलं. ढोलकीच्या ठेक्यावर आणि रणशिंगांच्या नादात शिवचरित्रातील पराक्रम उलगडला. सुमित डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी सादर केलेला पारंपरिक नृत्यप्रकार, मर्दानी खेळ आणि युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांनी मराठी लोकसंस्कृतीचा दिमाख ठळकपणे अधोरेखित केला. सांगली शहरातील पाणी पुरवठ्याची यंत्रणा विस्कळीत झाली असताना पुन्हा विश्रामबाग येथील गणपती मंदिर परिसरातील जलवाहिनीचा व्हॉल्व्ह खराब झाला. त्यामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर सोडून देण्यात आलंय. यामुळे गणपती मंदिर परिसरात पाण्याचं तळ निर्माण झालं होतं, तर या परिसरातील पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत झालाय. विश्रामबाग परिसराची लोकसंख्या वाढली आहे, त्या प्रमाणात जलकुंभ नसल्याने पाणी पुरवठा कमी दाबाने होतो. 24 तास पाण्याची योजनाही या भागात फेल गेली. पाणी पुरवठ्याचं नियोजन नसल्याने मुख्य भागासह उपनगरात पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे 12ही महिने काही भागात टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह शासकीय अधिकाऱ्यांचे वास्तव्य असणाऱ्या या भागाची अशी अवस्था आहे. त्यात गुरुवारी पाणी पुरवठ्याचा व्हॉल्व्ह निकामी झाला. तातडीने तो दुरुस्त करण्यासाठी कर्मचारी आले, पण जलकुंभ भरलेला होता, त्यामुळे कामात अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे जलकुंभ रिकामा करण्याची युक्ती काहींनी लढवली. पाणी अक्षरशः रस्त्यावर सोडून दिलं, त्यामुळे रस्त्यावर पाण्याचे तळ साचलं होतं. या व्हॉल्व्हमुळे 100 फुटी रस्ता दत्तनगर पूर्व, ST कॉलनी, सावरकर कॉलनी, शिवदर्शन कॉलनी, कृषी कॉलनी, MSCB हाऊसिंग सोसायटी, हरिप्रिया नगर, तानवडे प्लॉट, चाणक्यपुरी, उर्मिला नगरी, 80 फुटी रस्ता यांसह परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. दरम्यान विश्रामबाग गणपती मंदिर परिसरातील पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपचा व्हॉल्व्ह निकामी झालाय आणि तो दुरुस्तीसाठी युद्ध पातळीवर काम सुरू करण्यात आलंय. सांगली कोल्हापूर महामार्गावरील सांगली फाटा ते अंकली या टप्प्याच्या चौपदरीकरणाची रस्ते विकास प्रकल्पाची निविदा अचानक रद्द करण्यात आली आहे.
भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणतर्फे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 वरील चौपदरीकरणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात होणार होती. मात्र बुधवारी अचानक निविदा रद्द झाल्याचं पत्र सर्व संबंधितांना पाठवण्यात आले. दरम्यान निविदा प्रक्रिया का रद्द केली याची माहिती या पत्रात नाही. प्रशासकीय की ठेकेदारांचं कारण हे या गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे अजून काही दिवस वाहनधारकांना चांगल्या रस्त्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. सांगली कोल्हापूर चौपदरीकरणाचा मुद्दा गेले काही वर्ष चर्चेत आहे. या मार्गावर दिवसागणिक वाहतूक वाढतीये. चौपदरीकरण होणार असल्यामुळे केवळ डागडुजीचंच काम गेले काही वर्ष सुरू आहे. खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चौपदरीकरणासाठी हिरवा कंदील दाखवलाय. त्यानंतर प्रशासकीय कामाला गती आली होती. मात्र बुधवारी अचानक निविदा प्रक्रिया रद्दचं पत्र आलंय. मिरज तालुक्यातील समडोळी गावात राहणाऱ्या एका दाम्पत्याच्या कागदपत्रांचा गैरवापर करून कर्मवीर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत खाते काढून बनावट सह्यांद्वारे त्यांच्यावर 2 लाखांचं कर्ज काढून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. सदरची घटना ही 24 एप्रिल 2018 ते 27 फेब्रुवारी 2020 या कालावधीत घडले. या प्रकरणी स्वप्नील नायकू मस्कर यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित चेअरमन प्रदीप अद्दाप्पा खोत, पिग्मी एजंट प्रवीण नायकू मस्कर आणि सेक्रेटरी जयपाल भूपाल ढोले यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. फिर्यादी स्वप्नील मस्कर हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील समडोळी गावामध्ये राहतात. स्वप्नील मस्कर यांचे कर्मवीर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत खाते काढलेले नसतानाही संशयित तिघांनी संगनमत करून स्वप्नीलचे वडील नायकू श्रीपती मस्कर आणि आई इंदुमती नायकू मस्कर यांची कागदपत्रे वापरून त्यांच्या नावाने पतसंस्थेत खाते काढले. मुलगा, वडील आणि आई या तिघांचे तसेच जामीनदार यांच्या खोट्या सह्या करून त्यांच्या खात्यावर अनुक्रमे 50,000, 1 लाख आणि पुन्हा 50,000 असं 2 लाखांचं कर्ज मंजूर करून सदर कर्जाची रक्कम परस्पर खात्यावरून काढून घेतली. सदरची बाब निदर्शनास येता स्वप्नील मस्कर यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित पतसंस्थेचे चेअरमन, सेक्रेटरी आणि पिग्मी एजंट विरोधात गुन्हा दाखल केलाय.